मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम भागातील एका नामांकित बारमध्ये कायद्याची आणि सार्वजनिक नैतिकतेची उघडपणे लक्तरं वेशीवर टांगली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सांताक्रूझ येथील सूर्य हॉस्पिटल समोरील रेल्वे कॉलनी, पोद्दार स्ट्रीट येथे असलेल्या सिंदूर बार अँड रेस्टॉरंटमध्ये दररोज रात्री अश्लीलतेचा नंगानाद चालत असल्याचा गंभीर आरोप केला जातोय. समोर आलेल्या कथित व्हिडिओमध्ये ग्राहक तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील नृत्य करत आहेत, तर दुसरीकडे बार बॉयवर लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. कायद्याचे रक्षक असणाऱ्या पोलिसांचा धाक या बार चालकांना उरलेला नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. मुंबई 000054 सांताक्रूझ पश्चिम हा परिसर रहिवासी आणि वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. याच भागात असलेल्या सिंदूर बार अँड रेस्टॉरंटमध्ये दररोज रात्री नियमांची सरळ पायमल्ली केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी वारंवार अशा अश्लील कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एकीकडे सामान्य आणि गरीब माणूस दिवसभर घाम गाळून पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत करतोय, तर दुसरीकडे अशा बारमध्ये त्याच कष्टाच्या पैशांची आणि लाखो रुपयांची बेकायदेशीरपणे उधळण केली जात आहे. हा प्रकार केवळ परवान्याच्या अटींचे उल्लंघन नाही, तर थेट महाराष्ट्र पोलीस कायदा आणि सार्वजनिक मनोरंजन परवाना नियमांची उघडपणे उडवलेली खिल्ली आहे. जर हे आरोप आणि समोर आलेले व्हिडिओ खरे असतील, तर हा एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे. सार्वजनिक शांतता आणि नैतिकतेला काळीमा फासणाऱ्या या कृत्यामुळे स्थानिक नागरिकही आता संताप व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची दृश्ये समोर आल्यानंतर आता पोलीस प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित पोलीस ठाणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आणि आवाहन आहे की त्यांनी या सिंदूर बार अँड रेस्टॉरंटची तात्काळ आणि सखोल चौकशी करावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होईल.